थांबा, जर तुमची रास मकर असेल तर पुढील 24 तास साधे नाही. कारण उद्या शुक्रवार 3 जुलै तुमच्या आयुष्यात अशी घटना घडू शकते जी तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकते. पण सावध, एक छोटी चूक झाली तर हातात आलेली संधी ही निसटू शकते. शनिदेवांनी दिलेला हा संकेत प्रत्येक मकर राशीच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलाच पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटच्या 5 मिनिटात मी सांगणार भयंकर असं सत्य तुमच्या आयुष्यात संपूर्ण प्रवास बदलू शकतो. पण या बदलामागे एक मोठं रहस्य दडलं आहे. एकीकडे नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याचे संकेत दिसत आहेत, तर दुसरीकडे एक अशी चूक दिसत आहे जी झाली तरी हातात आलेलं यश क्षणात निसटू शकतं. आणि सर्वात आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे हा संकेत प्रत्येक मकर राशीच्या व्यक्तीसाठी सारखा नसेल. काही लोकांच्या घरात अचानक आनंदाची बातमी येऊ शकते, काहींना पैशाच्या संबंधित मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो, तर काहींना अशा व्यक्तीचाच खरा चेहरा दिसू शकतो ज्याच्यावर त्यांनी आजपर्यंत डोळे झाकून विश्वास ठेवला होता. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटच्या भागात मी सांगणार आहे असा छोटासा उपाय जो अनेक लोक दुर्लक्ष करतात, पण ज्योतिषशास्त्र त्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं. मकर राशीच्या मंडळींनो, तुम्ही आयुष्यात संघर्ष केला आहे. लोक झोपले असताना तुम्ही मेहनत केली, लोकांनी तुमच्यावर टीका केली तरीही तुम्ही शांत राहिलात. अनेक वेळा तुमचा हक्क दुसऱ्यांनी घेतला, अनेक वेळा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला आणि अनेक रात्री अशीही गेल्या जी रात्र तुम्ही फक्त छताकडे पाहत स्वतःला एक प्रश्न विचारला, माझी वेळ नेमकी कधी येणार? तर हा प्रश्न तुमच्या मनात कधी आला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण उद्या शुक्रवार देवी लक्ष्मीचा दिवस आणि मकर राशीचे स्वामी शनिदेव या दोन्ही ऊर्जाचा प्रभाव काही व्यक्तींना नवीन संधीकडे घेऊन जाऊ शकतो. मात्र प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते, म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, गेल्या काही दिवसात जर अचानक तुमची झोप उडत असेल, मन अस्तव्यस्त होत असेल, वारंवार एकच गोष्ट विचार मनात येत असेल, कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला असं वाटत असेल कोणीतरी मोठं कांड करणार आहे, तर त्या भावनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. काही वेळा आयुष्यातील मोठे बदल घडण्याआधी मन आपल्याला संकेत देत असतं. मात्र या ठिकाणी मी तुम्हाला घाबरू इच्छित नाही. कारण भविष्य म्हणजे फक्त शक्य आणि त्या शक्यतांना वास्तव्य बदलण्याची ताकद तुमच्या कर्मात, तुमच्या निर्णयात आणि तुमच्या संयमात असते. मकर राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो. हे लोक सहज हार मानत नाही. 1000 वेळा अपयश आलं तरी 1000 वेळा पुन्हा उभे राहतात. म्हणून शनिदेवाची कृपा जेव्हा मिळते तेव्हा ती एक दिवसासाठी नसते, तर आयुष्याला नवीन दिशा देणारी ठरू शकते. उद्या एक फोन, एक संदेश किंवा एक भेट, एक कागद, एक निर्णय किंवा फक्त एक व्यक्तीचं एक वाक्य तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतं. म्हणून उद्याचा दिवस साधा समजू नका. प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पहा, प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐका आणि कोणावर लगेच विश्वास ठेवू नका. आता मी जे सांगणार आहे ते प्रत्येक मकर राशीच्या व्यक्तीने मनात कोरून ठेवा. उद्याच्या दिवशी 2 प्रकारचे लोक तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. पहिला जो तुमच्यासाठी नवीन संधी घेऊ शकतो आणि दुसरा जो तुमच्या प्रगतीवर मस्कर करू शकतो, तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करेल. या दोघांमधला फरक ओळखणं हे उद्याचं सर्वात मोठं आव्हान आहे. मंडळी, जर तुम्ही आजपर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर मंडळी हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या महत्त्वाच्या भागाकडे वळत आहोत ज्याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत होते. उद्या शुक्रवार 3 जुलै हा दिवस काही मकर राशीच्या व्यक्तींसाठी आशेचे किरण ठरू शकतो, तर काहींना संयम, शहाणपणाने पावले उचलण्याची आठवण करून देणारा असू शकतो. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण हा दिवस विचारपूर्वक जगण्यासारखा आहे. तुमच्या मनात गेल्या काही दिवसापासून एकच प्रश्न फिरत असेल, इतकी मेहनत करूनही यश का मिळत नाही? हा प्रश्न मकर राशीच्या अनेक व्यक्तींना पडतो. कारण तुमच्या स्वभावात मेहनत, शिस्त आणि जबाबदारी असणे, पण काही वेळा परिणाम उशिरा दिसतो. अशा वेळी संयम ठेवणे महत्त्वाचे ठरते. उद्याचा दिवस तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन देऊ शकतो. एखादा जुना अडथळा दूर होण्याची सुरुवात होऊ शकते. अनेक दिवस प्रलंबित असलेले काम पुढे सरकू शकते. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्यांना एखादा फोन किंवा ईमेल किंवा मुलाखतीचा संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या नवीन ग्राहक किंवा नवीन कल्पना मिळवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. अर्थात हे प्रयत्नासाठी निश्चित घडेल असे नाही, पण अशा प्रकारच्या संधीकडे लक्ष देणे फायदेशीर ठरू शकते.
शनिदेवाविषयी एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, ते कर्माला महत्त्व देतात. त्यामुळे उद्या जर एखादी जबाबदारी तुमच्यावर आली तर ती टाळू नका. काही वेळा छोटी जबाबदारी स्वीकारल्यामुळे मोठी संधी मिळते. तुमच्या प्रामाणिकपणाची दखल घेतली जाऊ शकते. मात्र दिवस काही क्षण असेही येऊ शकतात जेव्हा तुमचा संयम तपासाल तेव्हा एखादी व्यक्ती उगा वाद घालण्याचा प्रयत्न करू शकते. कामाच्या ठिकाणी गैरसमज होऊ शकतो. अशा वेळी रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहणे अधिक योग्य ठरेल. अनेकदा शांतपणे घेतलेला निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देतो. जर तुम्ही पैशाच्या संबंधित एखाद्या महत्त्वाचा निर्णय घेतला असाल तर कागदपत्रे आणि अटी नीट तपासा. घाईत निर्णय घेणे टाळा. मोठी गुंतवणूक किंवा मोठा खर्च करताना एकदा पुन्हा विचार करणे योग्य ठरेल. नियोजन आणि संयम हे तुमचे सर्वात मोठे बळ ठरू शकते. एखाद्या दिवशी काही मकर राशीच्या व्यक्तींना एखाद्या जुन्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा संपर्क येऊ शकतो. हा संपर्क भविष्यात उपयोगी पडू शकतो. त्यामुळे नाती जपा आणि संवादाला प्रश्न ठेवू द्या. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या निकालाची मंजुरी किंवा उत्तराची वाट पाहत असाल तर निराश होऊ नका. काहींसाठी सकारात्मक घडामोडीची सुरुवात होण्याची शक्यता दिसू शकते, पण त्यासाठी धीर आणि सातत्य आवश्यक आहे. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, उद्या सकाळपासून रात्रीपर्यंत तुमच्या मनात अनेक विचार येऊ शकतात. त्यापैकी प्रत्येक विचारावर लगेच कृत्य करण्याची गरज नाही. आधी परिस्थिती समजून घ्या, मग निर्णय घ्या. विचारपूर्वक उचललेला पाऊलच दीर्घकाळ फायदेशीर ठरतो. जर शक्य असेल तर दिवसाची सुरुवात प्रार्थना, सकारात्मक विचार किंवा काही क्षण शांत बसून करा. त्यामुळे मन स्थिर राहण्यास मदत होऊ शकते आणि दिवसभरातील निर्णय अधिक स्पष्ट होऊ शकतो. मकर राशीच्या व्यक्तींनो, लक्षात ठेवा, कधी कधी नशिबाची मोठी पलटी एका मोठ्या घटनेने होत नाही तर त्या छोट्या पण योग्य निर्णयामुळे सुरू होते. उद्या तुमच्यासमोर अशी एखादी संधी येऊ शकते. ती ओळखणं, तिचा योग्य उपयोग करणं हे तुमच्या हातात आहे. मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या विषयाकडे येत आहोत याबद्दल जवळ प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते. पैसा, करिअर, भविष्याची प्रगती. उद्या शुक्रवार 3 जुलै हा दिवस तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक आयुष्यात काही महत्त्वाचे संकेत देऊ शकतो. मात्र लक्षात ठेवा, ही कोणतीही संधीचा फायदा घेण्यासाठी योग्य नियोजन, मेहनत, संयम आवश्यक असतो. गेल्या काही महिन्यात तुम्हाला असे वाटत असेल की कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित परिणाम मिळत नाही. अनेकदा तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्यांना मिळेल असं किंवा तुमच्या क्षमतेची योग्य दखल घेतली गेली असेल अशा अनुभवामुळे निराशा येणे स्वाभाविक आहे. पण उद्याचा दिवस तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा उभारी देणारा ठरू शकतो. जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांशी होणारा एखादा संवाद भविष्यातील संधीचे दार उघडू शकतो. तुमच्या कामाकडे अधिक जबाबदारीने पाहिले जाऊ शकते. नवीन प्रकल्प, अतिरिक्त जबाबदारी किंवा कौतुक मिळवण्याची शक्यता काही व्यक्तींना जाणवू शकते. त्यामुळे उद्या कामात निष्काळजीपणा करू नका. वेळेचे पालन करा आणि प्रयत्न काम पूर्ण प्रामाणिकपणे करा. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी हा दिवस विचार करण्यासारखा आहे. एखादा नवीन ग्राहक, जुना व्यवहार पुन्हा सुरू होणे किंवा नवीन कल्पना सुचणे यामागे पुढील काही दिवसासाठी सकारात्मक दिशा मिळू शकते. पण कोणताही करार किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी सर्व अटी आणि कागदपत्रे नीट तपासा. भावनेपेक्षा विकलेला महत्त्व द्या. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर उद्या माहिती गोळा करणे, नियोजन करणे आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकतो. मोठी जोखीम घेण्यापूर्वी सर्व बाजू समजून घ्या. धन लाभाच्या बाबतीत काही मकर राशीच्या व्यक्तींना थकीत पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. काहींना जुन्या गुंतवणुकीतून किंवा प्रलंबित व्यवहारातून दिलासा मिळू शकतो. मात्र खर्च करण्यापूर्वी प्राधान्यक्रम ठरवणे महत्त्वाचे आहे. अनावश्यक खरेदी किंवा भावनेतून घेतलेला आर्थिक निर्णय टाळा. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींना उद्या अभ्यासात सातत्य ठेवणे, एखादी नवीन माहिती, मार्गदर्शन किंवा प्रेरणा मिळू शकते. मेहनतीवर विश्वास ठेवा. यशाचा पाया आजच्या प्रयत्नावरच उभा राहतो. जर तुम्ही परदेशात संबंधित काय ऑनलाईन व्यवसाय किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात असेल तर नवीन संधी किंवा नवीन संपर्क पुढे महत्त्वाचा ठरू शकतो. संवाद करताना स्पष्टता ठेवा आणि घाईघाईने कोणते आश्वासन देऊ नका. उद्या एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, कोणतरी तुम्हाला खूप आकर्षित ऑफर देऊ शकतो. ती खरी आहे नाही हे तपासल्याशिवाय निर्णय घेऊ नका.
प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनेच असते असं नाही. संयम पडताळणी तुमचं संरक्षण करतील. मकर राशीच्या व्यक्तींनो, अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. ती नोकरी, व्यवसाय, आर्थिक मदत किंवा एखाद्या जुन्या प्रयत्नांचे सकारात्मक उत्तर असू शकतं. पण त्याच वेळी काहींना अपेक्षितप्रमाणे लगेच परिणाम दिसणार नाही. अशा वेळी निराश न होता सातत्य ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, नशिबाची पलटी म्हणजे एका दिवसात सर्व काही बदलेल असं नाही. अनेकदा ती योग्य संधी ओळखण्यापासून सुरू होते. उद्या तुमच्या आयुष्यात अशी एखादी संधी येऊ शकते जी भविष्यात मोठा बदल घडवण्याचा पाया ठरेल. पुढील भागात आपण प्रेम, विवाह, कुटुंब, नातेसंबंध आणि विश्वासातील व्यक्तीबाबत कोणते संकेत मिळू शकतात या सविस्तर उलगडा करणार आहोत. मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, पैसा, करिअर जितकं महत्त्वाचं असते तितकं महत्त्वाचं असतं आपलं नातेसंबंध आणि माणसाच्या आर्थिकदृष्ट्या यशस्वी. या मनाने अस्तव्यस्त असते. त्यामुळे आता आपण पाहूया की उद्या शुक्रवार 3 जुलै या दिवस प्रेम, विवाह, कुटुंब, सामाजिक संबंधाच्या दृष्टीने काय संकेत देत आहे. सर्वप्रथम प्रेम संबंधाबद्दल बोलूया. जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम करत असाल पण काही दिवसात तुमच्या गैरसमज किंवा इतर निर्णय झाले असेल तर उद्या संवादासाठी योग्य वेळ ठरू शकते. मात्र रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यात दुरावा निर्माण करू शकतात. म्हणून संयमने स्पष्टपणे संवाद साधा. काही मकर राशीच्या व्यक्तींना एखाद्या जुन्या व्यक्तीचा अचानक संदेश किंवा फोन येऊ शकतो. अशा वेळी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कधी विचार करा की हा संवाद तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल की पुन्हा जुन्या समस्याचा निर्माण होईल. विवाह व्यक्तींना उद्या जोडीदाराची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कायमच्या तणावामुळे किंवा वेळेअभावी काही दिवस संवाद काही झाला असेल तर तो पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करा. छोट्या संवादातही मोठा गैरसमज दूर होऊ शकतो. कुटुंबातील वातावरणाबाबत एक महत्त्वाचा संकेत दिसतो. घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. अनेकदा अनुभवातून मिळालेला सल्ला भविष्यातील अडचणी टाळतो. त्यामुळे त्यांच्या मताचा आदर. जर घरात एखादा वाद सुरू होत असेल तर उद्या तो शांतपणे मिटवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट जिंकण्यापेक्षा नातं जपणं अधिक महत्त्वाचं असतं. काही वेळा एक पाऊल मागे घेतल्याने आयुष्यभराचा आनंद मिळू शकतो. मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा त्यांच्या भविष्यासंबंधित काही निर्णय घ्यावे असतील तर घाई करू नका. सर्व पर्याय समजून घेऊनच जा. शांतपणे चर्चा केल्याने योग्य मार्ग मिळू शकतो. मित्रपरिवारातील उद्या काही बदल जाणवू शकतात. एखादा जुना मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतो. तर एखादी व्यक्ती जिच्यावर तुम्ही खूप जास्त विश्वास ठेवला होता तिचं वर्तन तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतं. त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका आणि कोणतीही वैयक्तिक माहिती सहजपणे शेअर करू नका. जर तुम्ही अविवाहित असाल तर काहींसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पण कोणासाठी नाते पुढे नेण्यापूर्वी त्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ हा विश्वास हळूहळू निर्माण होतो. उद्या तुमच्या शब्दाचा विशेष महत्त्व असेल. त्यामुळे कोणतेही दुखावेल असे बोलणे टाळा. तुमच्या एका गोड शब्दामुळे एखाद्याचा दिवस सुंदर होऊ शकतो तर कठोर शब्द नात्यात कायमचा दुरावा निर्माण करू शकतो. जर तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल राग, मस्कर किंवा नाराजी असेल तर शक्य असल्यास ती भावना सोडून देण्याचा प्रयत्न करा. मन हलके झाल्यावर अनेक गोष्टी अधिक स्पष्टपणे दिसू लागतात. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, नशिबाची मोठी पलटी फक्त पैशातून होत नाही. कधी कधी योग्य माणसे आयुष्यात येणे, जुनी नाती सुधारणे आणि चुकीच्या लोकांपासून दूर जाणे हाच सर्वात मोठा बदल असू शकतो. उद्या असा एखादा संकेत तुमच्या आयुष्यात दिसू शकतो. मकर राशीच्या मंडळींनो, तुमचा शांत स्वभाव आणि जबाबदारीची भावना ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. ती जपा आणि प्रत्येक नात्यात विश्वास, आदर आणि संयम कायम ठेवा. पुढील भागात आपण आरोग्य, सावधगिरी, शुभ वेळ, शुभ रंग, शुभ अंक आणि उद्यासाठी करता येणारा सोपा आध्यात्मिक उपाय या विषयावर सविस्तर जाणून घेणार आहोत. मकर राशीच्या मंडळींनो, आतापर्यंत आपण करिअर, पैसा, नातेसंबंध याबद्दल जाणून घेतलं आहे. आता त्या विषयाकडे वळूया ज्या प्रत्येक यशाचा पाया आहे, आरोग्य आणि मन शांती. कारण शरीर आणि मन जर निरोगी नसेल तर कोणत्याही संधीचा फायदा घेता येत नाही. उद्या शुक्रवार 3 जुलै तुमच्यासाठी कामाचा ताण थोडा जास्त जाणवू शकतो. सकाळपासून अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी समोर येऊ शकतात. त्यामुळे स्वतःवर अनावश्यक दबाव आणि
जे काम सर्वात महत्त्वाचे आहे ते आधी पूर्ण करा आणि नंतर इतर गोष्टीकडे लक्ष द्या. आरोग्याच्या दृष्टीने काही मकर राशीच्या व्यक्तींना थकवा, झोप कमतरता किंवा मानसिक ताण याकडे दुर्लक्ष करू नये. सतत काम करत राहणे ही तुमची सवय असली तरी शरीराला विश्रांतीची गरज असते. वेळेवर जेवण, पुरेसे पाणी आणि शांत झोप याकडे विशेष लक्ष द्या. वाहन चालवताना घाई करू नका. मोबाईल वापरत वाहन चालवणे टाळा आणि वाहतुकीचे नियम पाळा. जर लांबचा प्रवास असेल तर आवश्यक कपडे आणि वाहनाची स्थिती अधिक तपासा. सावधगिरी ही सर्वात मोठी सुरक्षा आहे. उद्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा अफवा पूर्ण राहिली तर एक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट स्वतः पडताळून पहा. चुकीच्या माहितीवर घेतलेला निर्णय नंतर त्रासदायक ठरू शकतो. आर्थिक बाबत संयम ठेवा. कोणतरी पटकन नफा मिळवून देणारे आश्वासन देत असेल तर याची खात्री केल्याशिवाय पैसे गुंतवू नका. तुमच्या मेहनतीवर मंडळी फोकस करा आणि विचारपूर्वक वापरणे हे शहाणपण आहे. शुभ रंग गडद निळा, पांढरा रंग उद्या तुमच्यासाठी सकारात्मक प्रतीक ठरू शकतं. शक्य असल्यास या रंगाच्या कपड्यामध्ये किंवा एखाद्या छोट्या वस्तूमध्ये करू शकता. शुभ अंक 8, 3, 6 अंक मकर राशीच्या व्यक्तींना प्रेरणादायक वाटू शकतात. अर्थात केवळ पारंपरिक ज्योतिष संकेत आहेत. यशाचे कारण तुमचे प्रयत्न आणि योग्य निर्णय असतात. जर तुमची श्रद्धा असेल तर उद्या सकाळी स्नान करून शांतपणे प्रार्थना करा. मनापासून देवाचे स्मरण करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. दयाळूपणा आणि चांगले कर्म हीच खरी संपत्ती मानली जाते. दिवसभरात एखादा निर्णय घेताना स्वतःला एक प्रश्न विचारा. हा निर्णय मी शांत मनाने घेत आहे की घाईत घेत आहे? एक छोटा विचार अनेक मोठा चुका टाळू शकतो. मकर राशीच्या मंडळींनो, लक्षात ठेवा, उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी एका क्षणात बदलून टाकेल असं नाही, पण हा दिवस तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. नवीन विचार किंवा महत्त्वाची संधी दाखवून त्या संधीचा फायदा घेण्यासाठी आत्मविश्वास, संयम, प्रामाणिकपणा हेच तुमचे खरे बळ आहे. मकर राशीच्या मंडळींना आता आपण संपूर्ण भविष्याच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात ऐकत आहोत. तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल. उद्या शुक्रवार 3 जुलै हा दिवस तुमच्यासाठी घाबरण्याचा नाही तर जागरूक राहण्याचा आणि योग्य संधी ओळखण्याचा आहे. जीवनात प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस आपली परीक्षा घेतात तर काही दिवस आपल्या पुढे जाण्याची नवी दिशा दाखवतात. उद्याचा दिवस तुमच्यासाठी आशेचा नवीन सुरुवातीचा संकेत ठरू शकतो. कदाचित एखादा फोन, एखादी भेट, एखादी संधी, एखादा निर्णय किंवा एखादा छोटासा योगायोग पुढील काही आठवडे किंवा महिने बदलण्याचा पाया ठरू शकतो. मकर राशीच्या व्यक्तींनो, एक विशेष गुण असतो, तो कधीही सहज हार मानत नाही. कितीही संकटे आले तरी ते पुन्हा उभे राहतात. म्हणून अनेकदा उशीर का होईना पण त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. असं जर केलं तर महिन्यात तुम्ही अडचण, अपयश किंवा निराशा अनुभवली असेल तर त्यातून शिकलेले धाडस तुमची सर्वात मोठी ताकद असेल. उद्याच्या दिवशी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरील विश्वास गमावू नका. लोक काय म्हणतात अपेक्षा तुम्ही काय करता हे तुमचं भविष्य घडवतं. शांत मनाने निर्णय घ्या, रागावर नियंत्रण ठेवा आणि प्रत्येक संधीचं योग्य मूल्यमापन करा. जर तुमच्या आयुष्यात एखादी चांगली संधी आली तर भीतीमुळे ती गमावू नका, पण त्याच वेळी कोणतीही गोष्ट पडताळून न पाहता स्वीकारून धैर्य किंवा विवेक या दोन्ही समतोल राखणे हेच यशाचे गमक आहे. आजपर्यंत जे तुमची साथ दिली होती त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आई वडील, गुरु, कुटुंब, मित्र याचे आशीर्वाद हेच खरे भाग्य असन. यापेक्षा विश्वास आणि नातेसंबंध जपणारा माणूस शेवटी श्रीमंत ठरतो. जर तुमची श्रद्धा असेल तर सकाळी देवाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात मनात नकारात्मकता विचार ठेवता सकारात्मकतेने प्रत्येक काम सुरू करा. अनेकदा आपली मानसिकता बदलण्याची परिस्थिती वेगळी दिसू शकते. आणि आता एक छोटी विनंती, जर तुम्ही मनापासून भगवान शनी देवावर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये ओम शनी चाराय नमः, तसंच तुमच्या जीवनात सुख, शांती, यश आणि समृद्धी यावी अशी मनापासून प्रार्थना करते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशाच दररोजची अचूक, सविस्तर आणि प्रेरणादायी राशी भविष्याची माहिती पाहण्याची असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. मी काजल स्वामी भक्ती शक्तीला
बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब नक्की करा मंडळी. अशाच अचूक राशी भविष्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत बरोबर पोहोचतील. तर मंडळी, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. मकर राशीच्या सर्व भाविकांना शुक्रवार 3 जुलैसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या जीवनात आनंद, यश, आरोग्य आणि भरभराट नांदो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी काजल तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. सर्वांना बाय. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय. श्री स्वामी समर्थ मंडळी.